आता नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदेंवरती पुन्हा एकदा भाजपचे मंत्री गणेश नाईकांनी निशाणा साधला। फक्त टीकाच नाही तर बिल्डरांचे काही जण दलाल आहेत आणि मी त्याच कॅबिनेटमध्ये बसतो याची मला लाज वाटते असे गणेश नाईकांनी म्हटलं। बघूया। जमिनीचे भूखंड बिल्डरांच्या घशात काही दलालांनी घातले आणि ज्या नगरविकास खात्यांच्या लोकांनी हे काम केलं मी त्याच सरकारमध्ये असल्याची मला लाज वाटते। हे विधान भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी केलंय। मागच्या अनेक दिवसांपासून भाजपचे गणेश नाईक एकनाथ शिंदे यांच्या खात्यावरून जहरी टीका करतायत। एखाद्या शाळेकरता रुग्णालयाकरता ते पण दिले गेले नाहीत, ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालांनी घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडकोकडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा। मला हे मंत्रीपद, परंतु ज्या गोष्टी करता गणेश नाईक त्या ठिकाणी आमदार झाला, मंत्री झाला, ते जर का त्या ठिकाणी जनतेकरता मी बोलू शकलो नाही आणि ते जर मिळवू शकलो नाही ते मंत्री परत का चाटायचे का? गणेश नाईक हे कॅबिनेट मंत्री आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत। ते ज्या भागातून निवडून येतात किंवा ते ज्या भागाचे नेतृत्व करतात तिथे जर असं काही बेकायदेशीर भ्रष्ट मार्गाने काही कृत्य होत असतील तर कॅबिनेट मंत्र्यांनी नुसतं आदळापट आणि आपटापट करून चालत नाही, त्याने एक भूमिका घ्यावी लागते। माझे त्यांना आव्हान आहे, त्यांनी ती भूमिका घ्यावी। तुमच्या मंत्रिमंडळातले सहकारी असतील तर नुसती आपटापट करून चालणार नाही ना, तुम्ही एक भूमिका घेतली पाहिजे कठोर। त्यासाठी तुम्ही त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे। स्वतःच्या कर्तृत्वावरती त्याचबरोबर कुठल्याही प्रकारनी जनतेचा जनादेश न घेता तर उलट जनतेचा जनादेश मिळवून 60 आमदार निवडून आणण्याची धमक जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे। त्यामुळे जे 2 किंवा 3 आमदारांना फक्त आणतात निवडून आणि ज्यांनी डोंगरचे डोंगर फस्त केलेले आहेत अशा व्यक्तींनी माननीय शिंदे साहेबांबद्दल बोलू नये असं मला वाटतं। दरम्यान नाईकांच्या बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे होता हे मला समजलं नाही, कारण शिंदे नगरविकास मंत्री असले तरी मुख्यमंत्री फडणवीस आहेत। तरीही नाईकांना त्रास होत असेल तर त्यांनी थांबावं, आम्ही सक्षम आहोत असा सल्ला शिंदेंचे मंत्री उदय सामंत यांनी दिलाय। मंत्रिपद काय ताटायचं आहे का असं म्हणत गणेश नाईकांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलेला आहे। मी आता याच्यावर का बोलत नाही, कारण माझ्या बाजूला एका बाजूला पोलीस अधीक्षक आहेत, एका बाजूला CISFचे अधिकारी आहेत, सगळे प्रशासकीय अधिकारी आहेत। त्याच्यामुळे मला राजकीय बोलणं उचित वाटत नाही। पण मला थोड्या वेळानं संध्याकाळी रत्नागिरीत आल्यानंतर हा प्रश्न जर विचारला तर याचा मी चांगल्या पद्धतीनं उत्तर देऊ शकतो, ज्यांनी कोणी म्हटले त्यांना। गणेश नाईक साहेबांनी जर काही गोष्टी या लक्षामध्ये आणून दिल्या असतील तर त्या गोष्टींवरती उचित स्पष्टीकरण हे सरकार त्या ठिकाणी देईल। रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।